मी पहलगाममध्ये सध्या आलेलो आहे आणि अगदी माझ्या बाजूला त्या आदिलचं हे नवीन घर आहे, ज्या ठिकाणी आता त्याचे घरचे जे आहेत आजपासून राहणार आहेत. आणि अर्थातच माणुसकीच्या नात्याने आदिलनी जे आहे, ज्यावेळेस 22 एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला होता पहलगाममध्ये, त्यावेळेस त्यांनी काही जे तिकडचे नागरिक होते त्यांचे प्राण वाचवण्याचा देखील प्रयत्न केला होता आणि त्यामुळे दहशतवाद्यांनी त्याला देखील त्या ठिकाणी ठार मारलं होतं. आणि मात्र ही गोष्ट ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांना कळली, त्यांनी एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली आणि अर्थातच हे नवीन घर आहे आदिलचं, हे आदिलच्या कुटुंबियांना आज सोपवण्यात येणार आहे. पण आदिलचं जुनं घर कसं आहे हे देखील मात्र त्याच्या बाजूलाच आहे. हे त्याचं जुनं घर आहे, याच घरी तो राहत होता आणि 22 एप्रिलच्या दिवशी तो याच घरातनं निघाला होता त्याच्या कामासाठी. तो घोडा जो आहे, घोड्याचं काम त्याचं असायचं आणि अशामध्येच 22 एप्रिलची घटना घडल्यानंतर पहलगाम या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर ज्यावेळेस आदिलचा मृत्यू झाला, एकनाथ शिंदे त्यांना घरच्यांना या ठिकाणी भेटायला आले होते आणि त्यानंतर मात्र त्यांनी नवीन घर बांधून देऊ असं आश्वासन दिलं होतं आणि ते आश्वासन आज पूर्ण झालेलं आहे. आणि अर्थातच ते आश्वासन पूर्ण झाल्यानंतर या घराची बांधण्याची जबाबदारी जी आहे बाजीराव चव्हाण यांनी देखील घेतली होती. थेट त्यांच्याशी बोलूया. बाजीरावजी, घर आज संपूर्ण झालेलं आहे, वर्षभराचा सर्व कालावधी गेला आहे, नेमकं आज तुमची भावना? दादा, आज तुम्हाला 22 एप्रिलला माहिती पुलवामा अटॅक झाला. त्या अटॅकमध्ये आपल्या हिंदू टुरिझमची 26 लोकांचा जीव गेला होता. पण ते जीव गेल्यानंतर काही लोकांना वाचवण्यामध्ये, हिंदू लोकांना जे वाचवत होता आपला आदिल हुसेन शाह, हे घोड्यावाला होता, तर त्याचाही त्याचा जीव गेला. तर ते जीव गेल्यानंतर ही घटना साहेबाला कळली की हिंदू लोकांना वाचवण्याच्या टायमिंगमध्ये त्याचा जीव गेलेला आहे. कुठल्याही क्षणाचा न इलम करता बाजीराव तू त्यांच्या गावी जा, त्याची परिस्थिती बघ. मी परिस्थिती पाहिल्यानंतर त्याला घर पण राहायला नव्हतं आणि पूर्ण कुटुंब त्याच्यावर डिपेंड असल्यामुळे ते कुटुंब रस्त्यावर येऊ शकत होतं. पण हे साहेबाला मी सांगितलं, साहेबांनी कुठल्याही क्षणाचा न विलंब करता साहेब म्हणले त्याची जी मदत आहे ती त्याला तू मदत दे. त्यांना मी आर्थिक मदत दिली आणि साहेबांनी शब्द दिला मी तुम्हाला घर बांधून देतो. आज तुमच्यासमोर घर बांधले. घर बांधून देणं म्हणजे काही हे नाही, पण जसं घर बांधले हे तुम्ही बघा की द्यायचं म्हणून काय द्यायचं असं केलेलं नाही. आम्ही सुईपासून धाग्यापर्यंत, TV असेल, सगळं त्यांचे घालायचे कपडे, पांघरायचे कपडे सहित आम्ही त्यांना दिलेलं आहे. आणि मी 18 एप्रिलला, हे मला एक तुम्हाला सांगायची गोष्ट, 18 एप्रिलला जेव्हा मी युवा सेनेचा आमचा महोत्सव होता मुंबईमध्ये, त्या महोत्सवाला साहेबाला भेटलो. साहेबाला मला साहेब मी चाललो. साहेब म्हणले त्या कुटुंबाला तू जाताना आपले जे अक्षय तृतीय आहे 19 तारखेला तू चाललाय तर त्यांना तू आंबे घेऊन जा. तर मी इथं जेव्हा ह्यांना आंबे दिले तेव्हा त्या कुटुंबाच्या डोळ्यातून पाणी येत होतं की बाबा एवढं तुम्ही पाहुणचार करता, एवढी आमची केअर करता की आम्हाला आता आदिलशहानंतर तुम्हीच एक कुटुंब भेटलात. अर्थातच त्यांच्या भावना ज्या आहेत त्या तुम्ही सांगितल्यात, पण नेमकं हे घर बांधताना काही समस्या आल्यात का, स्थानिक समस्या आल्या होत्यात का, त्याचं निवारण आपण कसं केलं? नाही, खूप स्थानिक समस्याला मी सामोरं संकटाला गेलो, पण इथल्या ज्या स्थानिक लोकांनी जी मला मदत केली त्याच्यामुळं मला कुठल्याही गोष्टीची परत अडचण जाणवली नाही आहे. आणि मी हे घर, आपल्याला हे घर असं बांधायला 1 वर्ष जातो, पण हे 6 महिन्यात घर मी काश्मीरमध्ये साहेबांनी माझ्या जिम्मेदारी दिली. मी साहेबासाठी 6 महिन्यामध्ये जिम्मेदारी व्यवस्थित पार पाडली. धन्यवाद. तर सिद्धेश, बघू शकतो आज घराचा ताबा जो आहे तो सुपूर्त करण्यात येणार आहे आणि गर्दी बघू शकतो या ठिकाणी किती आहे, कारण की आपल्या गावातील एक असा व्यक्ती जो मेहनती होता, मेहनत करत होता आणि तो त्याचा जीव कुठेतरी गेलेला आहे, पण त्यांच्या घरच्यांसाठी जे आहे या ठिकाणी घर जे आहे ते बांधून देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आज सगळे या ठिकाणी आले आहेत. काही वेळातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे VC द्वारे या ठिकाणी त्याचं घराचा ताबा देताना ते देखील या ठिकाणी असणार आहे आणि त्यामुळे त्याची देखील तयारी या ठिकाणी संपन्न झालेली आहे. अवघ्या काही वेळातच या ठिकाणी मंत्री संजय शिरसाट आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे देखील येत आहेत. खरं तर सिद्धेश, एक खूप मोठा बोध जो आहे तो याच्यातनं येत आहे की माणुसकीच्या नात्याने आदिल हुसेन शाह हा प्राण वाचवायला गेला काही लोकांचे आणि मात्र त्याचाच त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता. पण मात्र एकनाथ शिंदे यांनी माणुसकीच्या नात्यांनी आदिल हुसेन शाह यांच्या घरच्यांना दत्तक घेतल्यासारखं कुठेतरी त्यांना घर देखील बांधून दिलेलं आहे, घरातील सर्व सामग्री देखील दिलेल्या आहेत, वस्तू देखील दिलेल्या आहेत आणि आजपासून हे तिकडे राहणार आहेत.